आज भाजपाची ताकद, केंद्राची ताकद, न्याय व्यवस्थेची ताकद तुमच्या मागे म्हणून तोंड फुटलंय. पण लक्षात ठेव, बाप बाप असतो. बापाची चप्पल पायात आली म्हणून स्वतःला बाप समजू नकोस. जेव्हा ही नशा उतरेल तेव्हा तुझ्यासारखे लोक उद्धव साहेबांच्या नजरेतही पडणार नाहीत. ह्या नरेश मस्केची जेवढी उंची तेवढाच त्याचा मेंदू आहे हे त्याने आज सिद्ध केलं. हा छोटा टिल्लू म्हणाला की उद्धव ठाकरेंना आमदार व्हायचं असेल तर एकनाथ शिंदेंना एक फोन करा. पण शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंचे आमदारकीचं तिकीट घेतानाचे फोटो व्हायरल करून नरेश मस्केला तोंडावर पाडलं. मुळात शिंदेंनी 40 आमदार पळवून नेले तेव्हा ठाकरेंनी कोणाला कॉल केला नाही. उलट एका झटक्यात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मोठं व्हा, पण त्याच्यासमोर नको ज्याने तुम्हाला मोठं केलं. उद्या जर सुप्रीम कोर्टाने खरा न्याय दिला तर एकनाथ शिंदे मातोश्रीच्या चक्रा मारताना दिसतील. नरेश मस्के, जास्त हवेत तोडू नको. हा नरेश मस्के एक काळी मातोश्रीच्या पायऱ्या झिजत होता. एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता. उद्धव साहेबांनी त्याला नगरसेवक बनवलं, ठाण्याचा महापौर बनवला. जर उद्धव साहेब नसले असते तर त्याला ठाण्यातल्या गल्लीतलं कुत्रंसुद्धा विचारलं नसतं. असा नरेश मस्के तो म्हणतो की उद्धव ठाकरेंना जर आमदार बनायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करावा. अरे नरेश मस्के, स्वतःची अवकात विसरलास का? तू राजकारणात वाढलास केवळ उद्धव साहेब ठाकरे यांच्यामुळे. आज तुझ्या बापाचं नाव घेतोस. तुझा बाप एक काळी मातोश्रीवर येऊन AB फॉर्म घेऊन आमदारकीचं तिकीट घेतलेला माणूस होता. तुझा बाप एक काळी मातोश्रीच्या पायऱ्या झिजत होता आणि आज तू उद्धवसाहेब ठाकरेंना बोलतोस. अगोदर तुझ्या बापाला विचार की तुम्ही कोणामुळे मोठे झालात. तुम्हाला ओळख कोणामुळे निर्माण झाली या महाराष्ट्रात. अगोदर हा प्रश्न तुझ्या बापाला विचार. नक्कीच अशा 1760 आमदारांना उद्धव साहेबांनी ओवाळून टाकलेलं आहे. 1760 खासदार अशा ओवाळून टाकलेले आहेत. तुमच्यासारख्या गद्दार लोकांना आमदार बनवलं, खासदार बनवलं, मंत्री बनवलं केवळ उद्धव साहेब ठाकरे यांनी. तुम्हाला ओळख निर्माण करून दिली म्हणून तुम्ही आज तुमचं अस्तित्व जिवंत आहे. आज ठाकरेंवर भुंकल्यावर मोठमोठी पदं मिळतात. ही ताकद आहे ठाकरेंची. ही ताकद आहे उद्धव साहेब ठाकरे आणि ठाकरे ब्रँडची ताकद आहे. उद्धव साहेबावर भुंकून भुंकून तुम्हाला आज नाव निर्माण झालं. पण लक्षात ठेवा, बाप बाप असतो. बापाची चप्पल पायात आली म्हणून स्वतःला बाप समजू नकोस. जेव्हा ही नशा उतरेल तेव्हा तुझ्यासारखे लोक उद्धव साहेबांच्या नजरेतही पडणार नाहीत. या नरेश मस्केची जेवढी उंची आहे तेवढाच त्याचा मेंदू आहे हे त्याने आज सिद्ध केलं. हा छोटा टिल्लू म्हणाला की उद्धव ठाकरेंना आमदार व्हायचं असेल तर एकनाथ शिंदेंना एक फोन करा. पण शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंचे आमदारकीचं तिकीट घेतानाचे फोटो व्हायरल करून नरेश मस्केला तोंडावर पाडलं. मुळात शिंदेंनी 40 आमदार पळवून नेले तेव्हा ठाकरेंनी कोणाला कॉल केला नाही. उलट एका झटक्यात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मोठं व्हा, पण त्याच्यासमोर नको ज्याने तुम्हाला मोठं केलं. उद्या जर सुप्रीम कोर्टाने खरा न्याय दिला तर एकनाथ शिंदे मातोश्रीच्या चक्रा मारताना दिसेल. नरेश मस्के, जास्त हवेत तोडू नको. हा नरेश मस्के एक काळी मातोश्रीच्या पायऱ्या झिजत होता. एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता. उद्धव साहेबांनी त्याला नगरसेवक बनवलं, ठाण्याचा महापौर बनवला. जर उद्धव साहेब नसले असते तर त्याला ठाण्यातल्या गल्लीतलं कुत्रंसुद्धा विचारलं नसतं. असा नरेश मस्के तो म्हणतो की उद्धव ठाकरेंना जर आमदार बनायचं असेल तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना फोन करावा. अरे नरेश मस्के, स्वतःची अवकात विसरलास का? तू राजकारणात वाढलास केवळ उद्धव साहेब ठाकरे यांच्यामुळे. आज तुझ्या बापाचं नाव घेतोस. तुझा बाप एक काळी मातोश्रीवर येऊन AB फॉर्म घेऊन आमदारकीचं तिकीट घेतलेला माणूस होता. तुझा बाप एक काळी मातोश्रीच्या पायऱ्या झिजत होता आणि आज तू उद्धव साहेब ठाकरेंना बोलतोस. अगोदर तुझ्या बापाला विचार की तुम्ही कोणामुळे मोठे झालात. तुम्हाला ओळख कोणामुळे निर्माण झाली या महाराष्ट्रात. अगोदर हा प्रश्न तुझ्या बापाला विचार. नक्कीच अशा 1760 आमदारांना उद्धव साहेबांनी ओवाळून टाकलेले आहे. 1760 खासदार अशा ओवाळून टाकलेले आहेत. तुमच्यासारख्या गद्दार लोकांना आमदार बनवलं, खासदार बनवलं, मंत्री बनवलं केवळ उद्धव साहेब ठाकरे यांनी. तुम्हाला ओळख निर्माण करून दिली म्हणून तुम्ही आज तुमचं अस्तित्व जिवंत आहे. आज ठाकरेंवर भुंकल्यावर मोठमोठी पदं मिळतात. ही ताकद आहे ठाकरेंची.
ही ताकद आहे उद्धवसाहेब ठाकरे आणि ठाकरे ब्रँडची ताकद आहे. उद्धव साहेबावर भुंकून भुंकून तुम्हाला आज नाव निर्माण झालं, पण लक्षात ठेवा, बाप बाप असतो. बापाची चप्पल पायात आली म्हणून स्वतःला बाप समजू नकोस. जेव्हा ही नशा उतरेल तेव्हा तुझ्यासारखे लोक उद्धव साहेबांच्या नजरेतही पडणार नाहीत. कारण जेव्हा ही नशा उतरेल तेव्हा सर्वांना माहितीये की उद्धव साहेब हे सगळ्या गोष्टी करू शकत नाहीत. बघा, हा करता करविता सगळा, मी पुन्हा सांगेन, करता करविता सर्व काही भगवंताच्या हातात आहे. त्याच्या हातात ही सारी चक्र आहेत. त्याची करता करविती जेव्हा ती बोटं फिरतात अशी अशी त्यावेळेस ते खालचे धागे फिरत असतात. तुम्ही आम्ही सारे कठपुतळे आहोत. त्याच्या मर्जीवर सारे धागे फिरतात. जेव्हा ते धागे फिरायचे बंद होतील, जेव्हा कुठले कधी धागे फिरून जातील, तुम्हाला तुमचं सुद्धा कळणार नाही. ही माणसं का विसरतात? इतिहास कायम कर्तृत्वाच्या जीवावर लिहिला जात असतो. म्हणजे पहा ना, आजवरचा इतिहास तुम्ही आठवा. पळकुट्यांचा, लाचारी स्वीकारलेल्यांचा, गद्दारांचा कधीही इतिहास लिहिला गेला नाही की म्हणा तो शिकवला गेला नाही की तो कोणाच्या लक्षात राहिला नाही. इतिहास हा कायम कर्तृत्ववान माणसांचाच लिहिला जात असतो. ही माणसं का विसरतात? आज बघा, स्वतः विधानसभेमध्ये जेव्हा यांचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, म्हणजे यांच्या सगळ्यांचे सर्वोच्च नेते शेवटी तेच आहेत, कारण ते स्वतः विधानसभेत म्हणालेत की जेव्हा विधानसभेच्या आतमध्ये मुख्यमंत्री असतात त्यावेळेस इतरांचं महत्त्व शून्य असतं. मी जेव्हा उपमुख्यमंत्री होतो तेव्हा मी एकनाथ शिंदेंच्या अंदर काम केलेलं आहे. काय अंदर काम केलेलं आहे? आता त्यांना काय सुचवायचंय? नेमकं या सगळ्यामधून, म्हणजे जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो तरीही एकनाथ शिंदे साहेबच सर्वेसर्वा होते आणि त्यांच्या अंदरच मी काम केलेलं आहे. ह्याला म्हणतात पद्धतशीरपणे जागा दाखवून देणं. अगदी शेलक्या मोजक्या शब्दांमध्ये, आदरपूर्वक शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीसांनी यांना यांची जागा दाखवून दिली आणि ती देवेंद्र फडणवीसांची खासियत सुद्धा आहे. आम्हाला कुणाचीही लाचारी पदत करायची गरज नाही. त्या पदांसाठी अरे मुख्यमंत्रीपद सोडलेलं आहे. तुम्ही विधान परिषदेच्या त्या आमदारकीच्या गाजर काय ठेवता? त्यांच्या अगरबत्त्या, तुणतुण्या, मेणबत्त्या काय कुठे उधळता? काय म्हणाव्या असल्या माणसांना? वाईट एका गोष्टीचं वाटतं, पण का राहून राहून ही गोष्ट मी बोलतो तरी कधी कधी वाटतं, ही अशी माणसं उद्धव साहेब तुम्ही घडवलीत. ही अशी माणसं तुमच्या लेखी मोठी झाली. तुम्ही यांच्या डोक्यावर हात ठेवलात. त्यानंतर या माणसांना राजकीय वजन मिळालं. ही माणसं राजकारणात मोठमोठी होत गेली, प्रस्थापित होत गेली. काही का असेना उद्धव साहेब, तुम्ही चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवलात. तुम्ही चुकीच्या माणसांच्या हातामध्ये ठाणे सोपवलात. ही चूक आज फार 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 महागात पडते. फार महागात पडते. सोपं नाही या चुकीतून बाहेर येणं. पण ठीक आहे साहेब, काळ जाईल, एक वेळ येईल. पण हे जे वाक्य आज यांनी वापरलं, आज पुन्हा सांगतो, शेवट याच्यावर करतो. जेव्हा ही सत्तेची धुंदी उतरेल, कारण याच माणसांनी आपल्याला घडवलेलं आहे, याच माणसांनी आपले AB फॉर्म दिलेले आहेत, याच माणसांनी आपल्याला पहिल्यांदा महापौर पदाच्या खुर्चीत बसवलेलं. जेव्हा ही सत्तेची धुंदी उतरेल, ती नशा उतरेल, त्यावेळेस आपण आपल्या नजरेत देखील पडलेले असाल, हे मात्र निश्चित.